हॅलो फ्रेंड, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी फ्रीज क्लीन करायला घेतलं आहे. म्हणजे खूप घाण झालं होतं माझं फ्रीज. आता बघा सगळं सामान काढते मी. आता सगळं एक एक करून सामान काढते. आणि आमची म्हणजे लाईट पण गेलेली होती, तर मग बरंच झालं. तर मग त्याच्यामुळे मग मी म्हटलं की आता फ्रीज क्लीन करून घ्यावं. तर मी सगळं सामान एक एक करून काढलं, सगळं साईडला ठेवलं. आणि बघा आता मग सगळे एक एक त्याचं पार्ट काढते. ते पार्ट काढून झाल्यानंतर सगळं सामान व्यवस्थित बघेल त्यातलं. आता हे बघा, आता सगळं व्यवस्थित एका साईडला करून आता मी सगळे ते क्लीन करून घेते. त्याचे बॉक्सेस वगैरे सगळे लिक्विडनेच क्लीन करते. नॉर्मल आपलं लिक्विड असतं त्याच्याने क्लीन करते. एकदम छान क्लीन होऊन जातं त्याच्याने. हे बघा, खूप घाण झालेलं होतं फ्रीज. किती दिवसापासून मी क्लीन केलेलं नव्हतं. तर आता बघा, नॉर्मल याच्यानेच मी क्लीन करून घेते त्याला. आणि माझं भाजीपाला पण संपण्यात आला होता. त्याच्या म्हटलं होतं फ्रीज खालीच झालं होतं, तर म्हटलं चला क्लीन करून घेऊयात. फ्रीज हे झालं ना, म्हणजे खाली झालं की तेव्हाच क्लीन करण्यामध्ये म्हणजे चांगलं वाटतं जरा. म्हणजे सामान पण नसतं जास्त, तर मग ते काढायला इझी पडतं. मग आता बघा, लवकर लवकर ते करून घेते मी क्लीन. हे बघा, सोपने लगेच कोणत्या पण सोपने क्लीन होऊन जातं ते. आता त्याच्यानंतर एक सॉफ्ट जाडी घेतली मी आणि त्याच्यानंतर थोडंसं लिक्विड लावून ते धुवून घेते, थोडं क्लीन करून घेते. म्हणजे हे बघा, आणि त्या कापडाने, स्वच्छ कापडाने पुसून घेते. थोडंसं साबण जाडीला लावला होता आणि तो क्लीन केला मी. त्याच्याने धुवून टाकलं, सगळं पुसून टाकलं. हे बघा, थोडंसं घासलं होतं. त्याच्यानंतर मी आता हे लावते, परत लावून देते. हे बघा, साबणाने किंवा लिक्विडने कशाने पण एकदम क्लीन होऊन जातं फ्रीज. आता सगळं ते लावून घेते. त्याच्यानंतर त्यांच्या मॅट ठेवते. हे बघा, सगळं सामान जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवून देते. आणि आता फ्रीज कसं खाली पण दिसतं आहे, आता रिकामं दिसतं आहे. हे बघा, सगळं सामान ठेवल्यावर आता बघा कसं वाटतं आहे फ्रीज. आणि त्याच्यानंतर मी आता गेली भाजीपाला घ्यायला. थोडंसं फ्रीज खाली झालं होतं. मी म्हटलं चला आता ज्या भाज्या नाही आहेत त्या घेऊन येऊयात. तर मग टमाटर वगैरे घेतले. आमच्या इथं बाजार असतो गुरुवारचा, तर मग तो घेऊन आली भाजीपाला वगैरे. हे बघा, गाजर आहेत, मटर वगैरे, रताळे घेतलेत. हे बघा, आमच्या इथं शेतकरीचा बाजार असतो, तर तिथं खूप छान फ्रेश भाज्या मिळतात. तर मी ते घेऊन आली. शिमला मिरची पण घेतली. आता बघा कसं हे पण घेतलं, ब्रोकली घेतली. आणि त्याच्यानंतर मला हे बनवायचं होतं, रताळ्याचा शिरा बनवते मी इथं. आता बघा, मी रताळे त्यांना आधी किसून घेतले आणि तुपामध्ये त्याला फ्राय करायला ठेवले होते. मी तो शूट करायचं विसरली तुमच्यासोबत. आता बघा, आधी तूप टाकलं होतं, मग रताळे किसून घेतले आणि तुपामध्ये थोडंसं होऊ देते. हे बघा, असं पडचवायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध टाकायचं. दूध टाकून थोडी साखर टाकायची त्याच्यामध्ये. हे बघा, साखर टाकून चांगलं मिक्स करायचं. तुपामध्ये शिजू द्यायचं त्यांना आधी, मग शिजल्यानंतर मग दूध टाकायचं. हे बघा, दूध टाकून असं मिक्स करायचं. त्याच्यानंतर मग परत त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं होऊ द्यायचं. जोपर्यंत त्याचं दूध आटत नाही ना, तोपर्यंत त्याला चालू ठेवायचा, गॅस चालू ठेवायचा. हे बघा, मस्त मिक्स करून आता त्याच्यावर मी झाकण ठेवून देते. झाकण ठेवल्यानंतर थोड्या वेळाने त्याला बघत राहायचं, मिक्स करत राहायचं. हे बघा, झाकण ठेवल्यावर ते कसं, हे बघा, थोडंसं घट्ट झालं आहे आता. त्याच्यानंतर आपण आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकू शकतो त्याच्यामध्ये. ही खीर खूप छान लागते, खूप टेस्टी असते. मला तर ही खीर खूप आवडते. हे बघा, आता थोडं थोडं घट्ट होतं आहे ते. हे बघा, झाकण ठेवल्यानंतर ती चांगली सॉफ्ट होते, चांगली शिजते, लवकर शिजते. त्याच्यामुळे मी त्याच्यावर झाकण ठेवलं होतं. आता बघू शकता तुम्ही. हे बघा, घट्ट झाली ते आता. हे बघा,
किती छान घट्ट झाली. त्याच्यानंतर तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू शकतात आवडीनुसार. हे बघा. त्याच्यानंतर थोडंसं होऊ दिलं आणि मग हे बघा, गॅस बंद करून मी एका वाटीमध्ये काढलं. हे बघू शकता तुम्ही किती छान घट्ट झाली आहे. खायला खूप टेस्टी लागते, ते खूप छान लागते. मला तरी खूप आवडते ही खीर. माझ्या मुलीला पण खूप आवडते. बघू शकता तुम्ही किती छान दिसते. हे बघा, हे बघा. त्याच्यानंतर मी एका वाटीमध्ये काढलं आणि मग देवाला भोग लावला मी. ठीक आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज. ओके फ्रेंड, थँक्यू अँड बाय बाय.